समुद्रात बोट बुडाली, अनेक खलाशी अडकले. समुद्रात बोट बुडाल्याने बोटीवरील अनेक खलाशी समुद्रात अडकून पडले आहे. रायगड जिल्ह्यातील करंजा गावानजीकच्या समुद्र किनाऱ्याजवळ ही घटना घडली आहे. मासेमारी करणारी ही नौका गुजरात येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. स्थानिक प्रशासन आणि नौदलाने तातडीने बचाव कार्य हाती घेतले आहे. ही घटना नेमकी कशी घडली आणि त्यामागील कारणे काय याबाबत सध्या तपास सुरू आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच नौदल आणि स्थानिक प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बचाव पथकांनी समुद्रात अडकलेल्या खलाशांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान ही मासेमारी नौका गुजरात येथील असल्याची माहिती समोर आली आहे. बोटीवर किती खलाशी होते आणि त्यांची प्रकृती कशी आहे याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तरीही बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू असून लवकरात लवकर सर्व खलाशांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात आहे. स्थानिक मच्छीमार आणि पोलीसही या कार्यात सहभागी झाले आहेत. या अपघाताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये बोट समुद्रात बुडताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. व्हिडिओत बोट पाण्यात खोलवर जात असल्याचे दिसत आहे, तर काही स्थानिक मच्छीमार मदतीसाठी धावताना दिसत आहेत. या व्हिडिओने घटनेचे गांभीर्य अधोरेखित केले आहे. सोशल मीडियावर अनेकांनी खलाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली आहे. बोटीला अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. समुद्रातील खराब हवामान, तांत्रिक बिघाड किंवा अन्य कारणांमुळे ही घटना घडली असावी असे प्राथमिक अंदाज व्यक्त केले जात आहे. नौदल आणि स्थानिक प्रशासनाने याबाबत तपास सुरू केला असून लवकरच याबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. स्थानिक मच्छीमारांनी सांगितले की समुद्रात गेल्या काही दिवसांपासून वादळी वारे आणि खराब हवामान आहे, ज्यामुळे मच्छीमारीसाठी धोका वाढला आहे. ब्युरो रिपोर्ट, रायगड.